कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। झाले सगळे आरोप करून झाले। आजवर या खोतांच्या घरात पोलीस दिले नव्हते। आज भलते सलते आरोप झाले कोणामुळे? तुझ्यामुळे ना? हा? अरे कसलो सूड घेतास? हा, गेला असं सांगून दादा येत नाही तुका? आज तुझ्यामुळे। थांब बंधू, अरे पण दादा, कायदो हातात घेऊ नकोस। आय एम रिअली सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला, पण परत होणार नाही। हा खरं का बोलत नाहीये? का लपून ठेवतोय की ह्याचं किडनॅपिंग झालं होतं? ह्याला माझ्याबद्दल खरं काय ते कळलं तर नाही ना? काय आहे याच्या मनात? दादा आज ह्याच्यामुळे तुझा अपमान झालो। ह्या का मी सोडूचाही नाही। काय करणार? त्याला मारणार आहात तुम्ही? खबरदार माझ्या मुलाच्या अंगाला हात लावलात तर। आता फक्त पोलीस स्टेशनची पायरी चढायला लावलीये, उद्या कोर्टाची पायरी चढायला लावेन। शाबास, मला वाटलंच होतं। आधी पोलीस झाले, आता कोर्टाची धमकी। बरं झालं सगळ्यांसमोर तुमचं खरं रूप दिसले दोघांचं। निशिगंधा, या मुलाशी लग्न करायचंय? त्या घरात जायचंय तुला सून म्हणून? ही बाई वाईटावर आहे आपल्या सगळ्यांच्या खोतांच्या। आपलं वाईट व्हावं म्हणून ती वाटेल त्या थराला जाऊ शकते। रघुनाथा, अरे आपल्या घराची पुण्याई असं आपल्या पाठीमागे। देव सगळा बघता हा। ह्या का आता टिकणारा नाही हा। तू माझ्या मुलीवर प्रेम करतोस असं म्हणतोस ना, पण बघ स्वतःकडे किती बेजबाबदार आहेस ते। बरं झालं वेळीच तुझा मूर्खपणा, तुझं खरं रूप, तुझा बेजबाबदारपणा सगळ्यांसमोर आलाय। निशिगंधा, तू या असल्या मुलाशी लग्न करणार आहेस ज्याच्यामुळे तुझा बाप अपमानित झाला? या नांदिवली गावामध्ये रघुनाथ खोताच्या डोळ्याला डोळा लावून बोलायची कोणाची हिंमत नव्हती, पण ह्याच्यामुळे, ह्याच्या आईमुळे मला पोलीस स्टेशनला जावं लागलं। बंधूला पोलीस स्टेशनला जावं लागलं। आजपर्यंत मी सरकारी कचेरीत गेलो ते लोकांच्या अडचणी, लोकांचे प्रश्न सोडवायला, आणि या दोघांमुळे माथ्यावरती आरोप लावून गेलो। या असल्या मुलाशी लग्न करणार आहेस तू? चल निघ, जा तुझ्या घरात राहा समोरच्या। आम्हालाही काही इन्सल्ट करून घेण्याची हौस नाहीये। नीरज, तू चल, मी आता तुला इथे ठेवणार नाहीये। नीरज, तुम्हारी माँ सही कह रही है, ये सही समय नहीं है। तुम प्लीज घर चलो। यांच्याकडनं शिक, वडील तुझे समजूतदार आहेत, तसं वागायला शिक। चल निघ, चल। आय एम सॉरी। नीरज, मॉम प्लीज तू मध्ये नको बोलूस, मला बोलू दे। आणि तू जा इथून प्लीज, हात जोडतो मी। अरे पण मला मान्य आहे की माझं चुकलंय, पण प्लीज प्लीज मला एक संधी द्या। निशी, प्लीज तू तू टेन्शन घेऊ नको ना, सगळं नीट होईल। नीरजवर प्रेम आहे ना तुझं? हो, आणि त्यांचंही माझ्यावर आहे। ओवी, आणि या प्रेमामुळेच मला खात्री आहे की नीरज सर घर सोडून गेलेले नाहीयेत। ते असं हार मानून जाऊ शकत नाही। कदाचित ना दादांनाही माहिती असणार, मीही त्यांचीच मुलगी आहे। माणूस ओळखायला मी नाही चुकणार। निशी,
तुझा हाच कॉन्फिडन्स ना तुम्हाला एकत्र आणेल. अँड आता तर नीरजही आला ना परत. हो, पण मला असं वाटतं काहीतरी लपवतात ते. आणि जर ते लपवत असतील ना तर मग त्यामागे नक्कीच काहीतरी कारण आहे. मला आणि निशिला दूर करण्यासाठी आणि त्याचा ब्लेम खोत फॅमिलीवर टाकण्यासाठी कोणीतरी हे प्लॅन केलंय. कोणी केलंय हे आपण शोधून काढायला हवं. आणि जोवर ते फाइंड आउट होत नाही तोवर घरी याबद्दल काहीच सांगायला नको. हे बघ ना, ते म्हणाले की त्यांच्या मित्राला बरं नव्हतं. पण जर असं असेल तर ते असं न सांगता कशाला जातील ना. हे बघ, आमची भेट नाही झाली मान्य आहे, पण त्यांनी काहीतरी निरोप माझ्याकडे दिला असता. ओवी, जे माझ्यासाठी एवढा सगळा त्रास सहन करतायत ते असे बेजबाबदारपणे वागणार नाहीत. ओवी सर सांगत नसले ना तरी ते नक्कीच कुठल्या तरी संकटात सापडले होते. तुला हे पटतं ना? हो, म्हणजे पॉसिबल आहे, पण निशी आपण शुअर नाही आहेत तोपर्यंत आपण काही बोलू नाही शकत ना. अँड ऑल्सो मला कसं माहीत असेल ना सगळं. हो, पण माझी खात्री आहे काहीतरी घडलंय. नक्की काहीतरी घडलंय. उमा, हीच आपली खरी संस्कृती. तमसो मा ज्योतिर्गमय. आपण दिवे लावतो कारण अंधारावर प्रकाशाचा विजय होता. आणि आज ताच झाला. सगळं सत्य समोर आलं. आपल्या घरावरचं खूप मोठं संकट टळलं. आणि मुख्य म्हणजे तो पोरगा इकडनं कायमचं निघून गेलो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.